करीत आहे। आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यायला मी खूप छोटा कलाकार आहे। गोव्याचे नाट्यसृष्टीत भरीक योगदान दिलेल्या आमचे प्रमुख पाहुणे त्यांचा परिचय मी करून देतो। श्री रवींद्र कृष्ण आमोणकर या नाट्य क्षेत्रातल्या गाभारातील एक चैतन्यपूर्ण कलाकार। गोवा स्वातंत्र्यापूर्वी कालातील आपल्या लहानपणापासून या क्षेत्रात योगदान देण्यास प्रारंभ केला। त्यानंतर त्याने आपल्या रंगमंचीय निर्मिती नटरंग स्टार्स व वक्रतुंड या संस्थाद्वारे चालू ठेवली। या अष्टपैलू कलाकाराने निर्मिती, नेत्रदीपक, कसबी दिग्दर्शन, चित्रीकरण, नेपथ्य, योग्य प्रकाश योजना, कर्णमधुर अचूक व योग्य संगीत व प्रसंगदाधनीवर कुशल संयोजनातून सिद्ध केले। शेकडो स्पर्धातून गोव्याचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी पहिल्या क्रमांकाचे अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवत विजय मिळवले। पुण्याला गुरु, मुंबईला सभ्य गृहस्थ हो, दिल्लीला कोलंबस वाट चुकला, सांगलीतील हे बंद रेशमाचे व मुंबईला हँडसअप द्वारा जवळजवळ 300 विद्यार्थी आजपर्यंत त्यांनी त्यांच्या कार्यशाळातून घडवले। व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी भद्रकाली संस्थेतून मच्छिंद्र कांबळींच्या करतोलो तो भक्तोलो या नाटकाद्वारे यशस्वी पदार्पण केले, परंतु नंतर उज्ज्वल कारकिर्दीच्या मोहात न सापडता ते स्वतःच्या थिएटर रिसोर्स पर्सन राहिले। तिथे त्यांनी 10 वर्ष मुलांकरिता थिएटर क्लासेस देखील चालवले। सध्याचे गोवा कला अकादमीच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीवर आहेत। गोवा युनिव्हर्सिटी, गोवा कॉलेज ऑफ थिएटर, गोवा कॉलेज ऑफ म्युझिक, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, गोमंतक मराठी अकादमी, गोवा कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स अशा संस्थांतून त्यांनी जवळजवळ 50 संस्थांच्या पदावर काम केले आहेत। त्यांच्या खात्यात 6 टेलिफिल्म्स देखील आहेत। महाराष्ट्रात सरकारने या वर्षी अंतिम नाट्य स्पर्धेकरिता नाशिक येथे त्यांची परीक्षक म्हणून निवड केली। कोणत्याही गोमंतकीयाची यापूर्वी या पदावर निवड झालेली नाही। माझ्यासाठी हा एक अत्यंत सन्मानाचा पुरस्कार आहे असं मी मानतो, असं ते नेहमी म्हणतात। गोव्यातच यशस्वी कारकीर्द घडवत राहणारे व त्यात दैवतीमान व भरघोस यश मिळवणारे ते एकमेव कलाकार आहेत। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हाव्या। श्री मिलिंद माटे, उपसंचालक कला व सांस्कृतिक संचालनालय, गोवा सरकार यांची कला क्षेत्रात भरपूर योगदान दिले आहे। गोव्याची कला व संस्कृती अबाधित राहावी यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात। गोव्याची लोककला, नृत्य, गोव्याची संस्कृती गोव्याच्या कानाकोपऱ्यात जोपासण्यासाठी ते त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हाव्या।
पुढील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुढे नेण्यासाठी मी श्री श्याम नागवेकर यांना आमंत्रित करतो. धन्यवाद पुष्पशील. नमस्कार. कालिका थिएटर्स आणि कला व संस्कृती संचालनालय गोवा सरकार यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला जाणार आहे. पहिले सत्कार मूर्ती आहेत श्री उमेश शशिकांत नाईक. त्यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया रंगमंचावर यावे. उमेश शशिकांत नाईक हे ताळगाव पणजी इकडचे रहिवासी आहेत. नाट्य लेखक, दिग्दर्शक व अभिनेता अशा वेगवेगळ्या जास्त नाट्यप्रयोग सादर केले आहेत. कोकणी नाट्य क्षेत्रात श्री राजदीप नाईक हे त्यांचे गुरु. त्यांनी स्वतः लिहिलेलं पहिलं कोकणी नाटक सदूयम.com, तेंगशेर कावळं घवाक दुवाळं, पणजी अंगण घुसली, मम्मी ओ मम्मी, फिरंगी पटास, पप्पा के पप्पा ही त्यांची गाजलेली नाटके. अशी खूप भरीव कामगिरी करून नाट्य क्षेत्रातील आपलं कार्य चालूच ठेवावं अशी आमची त्यांना विनंती. आपल्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. गोविंद कुंडलिक साळकर यांनी 1889 साली आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं गोव्यात पहिलं संगीत नाटक सादर करण्याचा मान मिळवला. श्री भूषण साळकरांनी अनेक नाटकात हौशी कलाकार म्हणून आपली छाप सोडली आहे. ऐतिहासिक नाटके त्यांची जास्त आवडीची. धन्य तो मराठामध्ये संभाजी, वीररत्न बाजी प्रभूमध्ये बाजी प्रभू, स्वातंत्र्याची सिंहगर्जनामधील शिवाजी महाराज ह्या त्यांच्या आठवणीतील भूमिका. नाट्यकले व्यतिरिक्त ते गोव्यातले एक उत्कृष्ट कुस्तीपटू होते. शिवाय गोवा राज्याचे त्यांनी कबड्डी खेळातही प्रतिनिधित्व केले आहे. आपलं बहुमूल्य नाट्य व इतर क्षेत्रातील योगदान नवीन पिढीला प्रेरणादायी ठरो अशी सदिच्छा. की आज शेर ए दख्खन या ऐतिहासिक नाट्य पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. लेखक श्री विठ्ठल गावडे पारवाडकर यांचं हे 28वे ऐतिहासिक नाटक 28वे नाट्य पुस्तक इथं कालिका थिएटर्सच्या कलाकारांनी सादर केला. विठ्ठल गावडे पारवाडकर यांनी रंगमंचावर याची मेहरबानी करावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाट्य लेखनात या नाटकाला दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस प्राप्त झालं. प्रमुख
लेखक विठ्ठल नागेश पारवाडकर